पाहूयात पुढची बातमी। केंद्र सरकारकडून तात्काळ साखर निर्यातीवर बंदी घालण्यात आली। साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतलाय। 30 सप्टेंबर 2024 पर्यंत किंवा पुढच्या आदेशापर्यंत ही बंदी राहणार असं केंद्र सरकारने स्पष्ट केले। निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय साखर बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। तर केंद्र सरकारकडून तात्काळ साखर निर्यातीवर आता बंदी घालण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जातं। केंद्र सरकारने आता तात्काळ साखर निर्यातीवर बंदी घातली। ही निर्यात बंदी सप्टेंबर पर्यंत किंवा पुढच्या आदेशापर्यंत कायम राहणार आहे। दरवाढ होऊ नये यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। साखर निर्यातीवर बंदी घालण्यात आली। निर्यात बंदी ही सप्टेंबर पर्यंत किंवा पुढच्या आदेशापर्यंत निर्यातीवर बंदीच असेल। किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला। या हंगामामध्ये साखर उत्पादन 27.5 दशलक्ष टनचा अंदाज आहे। जुना साठा 5 दशलक्ष टन धरून 32.5 दशलक्ष टन इतका साठा। तर देशांतर्गत वापर 28 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे। आणि या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेत। शेट्टीजी, आपण पाहतोय की केंद्राने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता तात्काळ साखर निर्यातीवर बंदी घातली, त्यामुळे याचा परिणाम देशामध्ये कशा पद्धतीने जाणवेल असं वाटतं? केंद्र सरकारची ही भूमिका म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की आई जीव घालत नाही आणि बाप पीक मागून देत नाही। आता कारण जवळपास 10,000 कोटीची थकबाकी आज देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखान्यांच्याकडे राहिलेली आहे। आणि साखर कारखानदारांचं सातत्यानं म्हणणं असं आहे की गेल्या 4 वर्षामध्ये साखरेच्या विक्रीची MSP वाढवलेली नाही आहे आणि त्यामुळं कमी दरामध्ये आम्हाला साखर विकावी लागते, म्हणून शेतकऱ्यांचे पैसे देता येत नाही। ते हात वर करून रिकामे आहेत, परंतु शेतकऱ्यांची देणी फिटत नाहीत। बहुतेक सगळे साखर कारखानदार खाजगी असोत किंवा सहकारी भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षामध्ये जाऊन बसलेले आहेत, त्यामुळे सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही। आणि मग असं असताना परत आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालायची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर मिळणार नाहीत त्याची व्यवस्था करायची। मग सरकार नेमकं शेतकऱ्याचं करायचं काय आहे? सरकारला एका बाजूला रासायनिक खताचे भाव गगनाला भिडत आहेत, वातावरणातल्या बदलामुळे उत्पादनामध्ये सातत्याने घट होत चाललेली आहे। यावर्षी साखरेचं उत्पादन घटण्याचं कारण ऊसाचं एकरी उत्पादन घटलं, त्यामुळे साखरेचं उत्पादन घटलं। शेट्टीजी, मग आता शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा कसा आर्थिक फटका बसेल आणि या संदर्भात तुम्ही आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? त्यांच्याकडे पाठपुरावा करणार का? काही आवाज उठवणार का? हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी साखर धंदा हा महाराष्ट्रातला प्रमुख धंदा उद्योग आहे, त्याचा महाराष्ट्राच्या अर्थकारणावर त्याचा परिणाम होतो। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी संपर्क साधावा आणि केवळ साखरेचे भाव नियंत्रित ठेवल्यामुळं महागाई काही नियंत्रणात राहणार नाही आणि मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्याचं मात्र उद्ध्वस्त होईल। जवळपास 5,000 कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कम ही कराच्या रूपानं सरकारला मिळते, तेव्हा साखर उद्योगाला किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून केंद्राला काय मिळणार आहे ही भूमिका मांडली पाहिजे। नक्की शेट्टीजी, त्यामुळे आता मुख्यमंत्री या संदर्भात केंद्राकडे काही विचारणा करतील का हे पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।